लाखोंचे फॉलोअर्स, घरासमोर तुफान वेगाने धावणाऱ्या आलिशान गाड्या आणि चकाकणारं ग्लॅमर. बाहेरून पाहणाऱ्याला असंच वाटेल की या माणसाचं आयुष्य किती सुखाचं आहे. पण याच व्यक्तीने इंस्टाग्रामवरती लाईव्ह येऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. मी बोलतोय प्रसिद्ध युट्यूबर अनुराग डोबाल उर्फ UK07 रायडर बद्दल. गाझियाबादच्या हायवेवरती गाडी चालवताना त्याने इंस्टाग्राम लाईव्ह वरती फायनल ड्राईव्ह असं म्हणत आपली गाडी डिवायडरला ठोकली. आई पुढच्या जन्मी तरी मला प्रेम दे, आता माणसंच उरली नाहीयेत, कोणाला फोन करू, हे त्याचे शेवटचे शब्द होते. पण एक यशस्वी इन्फ्लुएन्सर या थराला का गेला? त्याला नक्की कोणत्या गोष्टीचं टेन्शन होतं? आणि त्या 2 तासांच्या व्हिडिओमध्ये त्याने असं काय सांगितलं ज्यामुळे इंटरनेटवरती खळबळ माजली? जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती. अनुराग हा उत्तराखंडच्या डेहराडून मधल्या एका सामान्य कुटुंबात जन्मला. तो सध्या भारताचा सर्वात मोठा मोटो व्लॉगर आहे. UK07 रायडर या नावाने तो प्रसिद्ध आहे. त्याचे युट्यूबवरती 80 लाख आणि इंस्टाग्रामवरती 78 लाख फॉलोअर्स आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून तो आला असला तरी व्लॉगिंगमुळे त्याच्याकडे अलिशान गाड्या आणि बाईकचं कलेक्शन होतं. तो बिग बॉस 17चा कंटेस्टंट होता, जिथे त्याला बाबू भैया म्हणून प्रचंड प्रेम मिळालं. त्याची ब्रोसेना खूप चर्चेमध्ये होती. याच अनुरागने आत्महत्येच्या प्रयत्नाच्या काही दिवस आधी त्याच्या चॅनलवरती 2 तासांचा एक व्हिडिओ टाकला होता, ज्याला त्याने माझा शेवटचा व्लॉग असं नाव दिलं होतं. या व्हिडिओमध्ये तो ढसाढसा रडत होता. त्याने जे आरोप केले ते खरंच धक्कादायक होते. अनुरागचं रितिका चौहान या मुलीवरती प्रेम होतं. रितिका ही त्याची फॅनच होती, पण हे लग्न इंटरकास्ट असल्यामुळे त्याच्या घरच्यांचा या लग्नाला टोकाचा विरोध होता. अनुरागने रडत रडत सांगितलं की त्याने स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून आई वडिलांना सर्व सुख दिलं, पण त्यांनीच मला मानसिक छळ दिला. त्याच्या वडिलांनी तर एका स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस प्रसिद्ध केली होती की माझा मुलगा अनुराग डोबाल आणि माझी सून रितिका चौहान यांना मी माझ्या सर्व चल अचल संपत्तीमधून बेदखल करतोय. इतकंच नाही तर त्याने या व्हिडिओमध्ये त्याचा भाई कलाम याने त्याची सर्व मालमत्ता आणि पैसे बळकावल्याचं आणि धमकी दिल्याचं कबूलही केलं. तो शेवटी म्हणाला की ज्या लोकांसाठी मी सगळं केलं त्यांनीच मला जगण्यालायक सोडलं नाही. स्वतःची आई, स्वतःचे वडील आणि भाऊ या सगळ्यांवरती त्यांना आरोप केले. या सगळ्या टेन्शनमध्ये 7 तारखेला रात्री 7च्या सुमारास अनुराग इंस्टाग्रामवरती लाईव्ह आला. त्यावेळी तो गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरामध्ये मेरठ हायवेवरती होता. कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजत होती. त्याने इंस्टाग्रामवरती लाईव्ह सुरू केलं. डोळ्यात पाणी, चेहरा घाबरलेला आणि तोंडात फक्त मृत्यूची भाषा. तो स्वतःलाच मारून घेत होता. आई पुढच्या जन्मी येईन तेव्हा तरी मला प्रेम दे, आता कोणीच उरलं नाहीये, कोणाला फोन करू? त्याने गाडीचा स्पीड 150 ते 200 किलोमीटर पर्यंत वाढवला आणि लेट्स गो फॉर द फायनल ड्राईव्ह असं म्हणत स्टिअरिंग जोरात फिरवलं. गाडी 4-5 वेळा पलटी झाली. गाडीचा चक्का चूर झाला. जेव्हा लोक त्याच्या मदतीला धावले तेव्हा तो गाडीच्या सीटच्या मागे अडकला होता. लोक त्याला बाहेर काढत होते, पण तो मात्र मला मरू द्या, माझ्या कुटुंबाने मला मरण्यासाठी सोडले असं तो बोलत होता. सुदैवाने त्याचे प्राण वाचले, पण त्याला मानेला आणि कमरेला बरीच दुखापत झाली. या प्रकरणामध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे अनुरागची पत्नी रितिका हिने त्याला सोडून दिलं. अनुरागने दावा केला की त्याच्या घरच्यांनी आणि काही खोटारड्या लोकांनी रितिकाला त्याच्या विरुद्ध भडकावलं. व्हिडिओमध्ये अनुराग असं रितिकाला उद्देशून म्हणाला, तू इतरांच्या सांगण्यावरून माझ्यावरचा विश्वास गमावलास. जर तू माझ्या पाठीशी उभी राहिली असतीस तर आज ही वेळ आली नसती. पण अपघातानंतर रितिका त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिने पोस्ट शेअर करत अनुरागच्या फॅन्सना अफवांवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. अनुराग डोबालच्या या टोकाच्या पावलावरती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स, त्याचे बिग बॉस मधले कलिग आणि इतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरती खेद व्यक्त केला. मुनव्वर फारुकीने या घटनेवरती असं म्हटलंय की अनुरागने जे केलं ते ऐकून धक्का बसला. कोणाचंही वैयक्तिक आयुष्य किती कठीण असू शकतं याचा आपण अंदाज लावूच शकत नाही. इतकंच नाही तर एल्विश यादव, फ्लाइंग बीस्ट, फुकरा इन्सान, अभिषेक कुमार यासारख्या बऱ्याच सेलिब्रिटींनी त्याला मानसिक आधार द्यायचा प्रयत्न केला. सध्या अनुराग दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. त्याची पत्नी रितिका आणि मॅनेजरने तो बरा होत असल्याचं सांगितलंय. पण प्रश्न उरतोच की आपण ज्यांना स्क्रीनवरती पाहून फॉलो करतो त्यांच्या खऱ्या आयुष्यामध्ये नक्की काय सुरू आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. बिग बॉस नंतर अनुराग खूप वेळा ट्रोल झाला. त्याला जोकर म्हणून त्याचं डिजिटल बुलिंग झालं. त्याचं घरचं टेन्शन, आई वडिलांचा नात्याला विरोध, भावाचं प्रॉपर्टी बळकावणं, हे सगळं किती मेंटल प्रेशर देणार आहे हे अनुराग शिवाय दुसरं कोणीच सांगू शकत नाही. पण ऍट द एंड काही झालं तरी आपली हेल्थ, आपलं जीवन या सगळ्याच्या वरती आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? अनुरागने जे केलं ते खरंच योग्य होतं का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.